चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 5वी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 3.6 वन थिंग ॲट अ टाइम. 3.6 वन थिंग ॲट अ टाइम. वन थिंग ॲट अ टाइम या नावावरून आपल्याला काय कळतं तर वन थिंग म्हणजे एक गोष्ट, ॲट अ टाइम म्हणजे एका वेळेला एक गोष्ट. एका वेळेला तुम्ही एक गोष्ट करावी असं ही एक पोएम आहे, कविता आहे. या कवितेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर पाहूया 3.6 वन थिंग ॲट अ टाइम ही पोएम पाहूया. ओके, बघा. वन थिंग ॲट अ टाइम. वन थिंग ॲट अ टाइम. लिसन म्हणजे ऐका. रीड अलाउड म्हणजे मोठ्याने बोला. लर्न म्हणजे शिका, समजून घ्या. अँड रिसाइट द पोएम आणि ही कविता पाठ करून बोला, सादर करा. ही कविता ऐका, मोठ्याने वाचा, शिका आणि सादर करा. ओके. आता ही चित्र बघा. या चित्रामध्ये हा मुलगा आपली पुस्तकं नीट लावून ठेवत आहे. दुसऱ्या चित्रात एक मुलगी रीडिंग करत आहे. तिसऱ्या चित्रात द गर्ल इज प्लेइंग फुटबॉल. चौथ्या चित्रामध्ये द गर्ल इज इटिंग. या पाचव्या चित्रामध्ये दिस बॉय इज रायटिंग. अँड इन द सिक्स्थ पिक्चर द बॉय इज वर्किंग इन द गार्डन. राईट. चला तर आपण कविता वाचूया. वर्क while you work, play while you play. To be useful and happy, that is the way. All that you do with your might. Things done by halves are never done right. One thing at a time, and that done well, is a very good rule, as many can tell. Moments should never be trifled away, so work while you work and play while you play. ओके. आता बघा, वर्क while you work. जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा कामच करा. अँड प्ले while you play. आणि जेव्हा तुम्ही खेळत असाल तेव्हा फक्त खेळा. टू बी युजफुल अँड हॅपी हे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी, कार्यक्षम आणि आनंदी असं आहे. ही गोष्ट तुम्हाला उपयोगी, आनंदी आणि कार्यक्षम बनवेल. जेव्हा तुम्ही एका वेळी जेव्हा काम कराल तेव्हा फक्त कामाकडे लक्ष द्याल. जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा फक्त खेळाकडे लक्ष द्याल. अशा प्रकारे जर तुम्ही वागाल तर ही गोष्ट, तुमच्या वागण्यातली ही गोष्ट तुम्हाला उपयोगी पडेल, तुम्हाला आनंदी बनवेल. आणि हीच योग्य गोष्ट आहे. ओके. ऑल दॅट यू डू विथ युअर माइंड. जे तुम्ही कराल, ऑल दॅट यू डू, जे सगळं काही तुम्ही कराल, डू विथ युअर माइंड. तुमच्यामध्ये जेवढी शक्ती आहे, जेवढी एकाग्रता आहे, ती सगळी शक्ती, सगळी एकाग्रता वापरून तुम्ही करणारी गोष्ट करा. तुम्ही हातात घेतलेली गोष्ट करा. थिंग्स डन बाय हाफ्स. हाफ्स म्हणजे हाफ असं ना, HALF हाफ, त्याचा अनेक वचन आहे हाफ्स. ओके. बघा,
H A L आणि एफ. हे काय आहे? हाफ. ओके. आता तुम्हाला याचा नियम माहिती आहे की जेव्हा शब्दाच्या शेवटी एफ येतो तेव्हा हा एफ जो असतो हा एफ अनेक वचनामध्ये निघून जातो आणि एफच्या ऐवजी काय येतं? VES. काय येतं? VES. मग हाफचं अनेक वचन काय आहे बघा? H A L आणि एफच्या ऐवजी VES. हाफ, हाऊस. हाफचं अनेक वचन हाऊस. थिंग डन बाय हाऊस. अर्धवट केलेल्या गोष्टी आर नेव्हर डन राईट. ऑल यू डू विथ युअर माइंड. जे काही तुम्ही कराल, ज्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल त्या तुमच्या संपूर्ण शक्तीनिशी आणि संपूर्ण एकाग्रतेने करा. कारण थिंग्स डन बाय हाऊस, तुम्ही जर गोष्टी अर्धवट केल्यात तर त्या कधीच योग्य होणार नाहीत. आर नेव्हर डन राईट. अर्धवट केलेल्या गोष्टी कधीच योग्य नसतात. ओके. वन थिंग ॲट अ टाइम. एका वेळी एक गोष्ट. अँड दॅट डन वेल. आणि ती पण उत्तमरित्या केली असेल तर इज अ व्हेरी गुड रूल. हा अत्यंत उत्तम असा रूल, अत्यंत उत्तम असं तुमच्या वागण्यातला एक स्वभाव आहे. ॲज मेनी कॅन टेल. तुम्हाला सगळेजण सांगतील की एका वेळी एक गोष्ट तुम्ही केली तर ती गोष्ट अत्यंत चांगल्या प्रकारे केली जाते, अत्यंत सुंदररित्या केली जाते. हा सगळ्यात मोठा चांगला कायदा, चांगला रूल आहे. ओके. मोमेंट्स शुड नेव्हर बी ट्रिफल्ड अवे. मोमेंट्स, क्षण कधीही ट्रिफल्ड अवे, फुकट घालवू नका. वेळ, क्षण, क्षण म्हणजेच वेळ. मोमेंट्स म्हणजे क्षण, क्षण म्हणजेच वेळ, वेळ म्हणजेच टाइम. नेव्हर ट्रिफल्ड युअर टाइम. तुम्ही तुमचा वेळ कधीही फुकट घालवू नका. सो वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. म्हणूनच जेव्हा काम करायचं असेल तेव्हा पूर्ण लक्ष देऊन काम करा आणि जेव्हा खेळायचं असेल तेव्हा खेळामध्ये तुमचं पूर्ण लक्ष ठेवा. ओके. आता बघा हीच कविता मोठी करून आपण इथे पाहूया. ओके. जरा मोठी केली आहे, आपण झूम केली आहे बघा. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. To be useful and happy, that is the way. All that you do with your might. Things done by halves, never done right. One thing at a time, and that done well is a very good rule, as many can tell. Moments should never be trifled away, so work while you work and play while you play. And the poet is M.A. Stoddart. पोएटचं नाव काय आहे? कवीचं नाव काय आहे या कवितेच्या? M.A. स्टोडार्ट. ओके. पुढे जाऊया. आता बघा या कवितेतली प्रत्येक ओळ आपण चित्ररूपाने पाहूया. वर्क व्हाईल यू वर्क. आता ही मुलगी काम करते. तुम्हाला लहान मुलांना कसली कामं असतात सांगा? घरात कामं करायची असतात का? नाही. तुमची कामं काय असतात? अभ्यास करणं, चित्र काढणं, हस्तकला करणं, हो की नाही? हस्तकलेमध्ये भाग घेणं, मैदानात जाऊन खेळणं, ही सगळी तुमची कामं असतात. आईला पण घरात तुम्ही मदत करता, पण ती थोडीशी, हो की नाही? तुमची महत्वाची कामं हीच आहेत. आता ही मुलगी बघा लक्ष देऊन हे चित्र काढते आणि रंगवते. म्हणजेच ती काय करते? शी इज वर्किंग व्हाईल शी हॅज टू वर्क. तिला जेव्हा काम करायचंय तेव्हा ती पूर्ण एकाग्रतेने हे काम करत आहे. पूर्ण लक्ष देऊन तिचं काम करत
आहे. वर्क while you work. अँड प्ले while you play. आणि जेव्हा तिला मैदानात जाऊन खेळायचंय तेव्हा ती संपूर्ण लक्ष तिचं खेळावर केंद्रित करत आहे. जेव्हा तिला काम करायचं होतं, कोणत्याही मुलीला किंवा मुलाला काम करायचंय, त्या मुला मुलीने कामामध्ये पूर्ण लक्ष एकाग्र करायचंय. जेव्हा त्यांना खेळायचंय त्यांनी मैदानामध्ये स्वतःच्या खेळावर लक्ष एकाग्र करायचं आहे. प्ले while you play. प्ले while you play. जेव्हा खेळत असाल तेव्हा खेळावरच पूर्ण लक्ष केंद्रित करा. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गेम. टू बी युजफुल अँड हॅप्पी. तुम्ही जेव्हा असं कराल की कामामध्ये लक्ष द्याल, कामाच्या वेळी कामात लक्ष द्याल, when you will concentrate on your work and while playing you will concentrate on your game, then it will be useful. ते तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचं असेल. अँड दॅट विल मेक यू हॅप्पी. ते तुम्हाला अत्यंत आनंदी बनवेल. दॅट इज द वे. हेच जीवन जगण्याची हीच पद्धत आहे. एका वेळी एका कामाकडे लक्ष द्यायचं. हीच जीवन जगण्याची पद्धत आहे. जीवनात यशस्वी होण्याची हीच खरी पद्धत आहे. आता बघा ह्या मुलीकडे. हे चित्र तुम्ही पहा. आता ह्या चित्रात ती मुलगी काय करते सांगा. तर ती मुलगी एकाच वेळी ऍपल खाते आणि एकाच वेळी पुस्तकाचं वाचन करते. आता हे योग्य आहे का आपल्या कवितेच्या दृष्टीने? आतापर्यंत आपण बघितलं. आपण काय बघितलं? वर्क while you work and play while you play. eat while you eat and study while you study. आता इथे आपण काय म्हणू शकतो? study while you study and eat while you eat. जेव्हा तू खातेस तेव्हा तू पूर्ण खाण्याकडे लक्ष दे, किंवा जर तू स्टडी करत असशील तर पूर्णपणे स्टडीमध्ये लक्ष दे. पण ही मुलगी दोन्ही गोष्टी एका वेळी करते. हे योग्य आहे का? नाही, हे अयोग्य आहे. हे चुकीचं आहे. म्हणून काय म्हटलंय बघा, थिंग्स डन बाय हाफ्स. आता ही जी अर्ध्या अर्ध्या दोन गोष्टी करते, एका बाजूला खाते एका बाजूला वाचते, धड एका गोष्टीत लक्ष नाही. अर्ध लक्ष खाण्याकडे, अर्ध लक्ष वाचण्याकडे. हे नेव्हर डन राईट. हे कायम अयोग्य आहे. हे कधीही बरोबर नाही. नेहमी चुकीचंच आहे. एकतर तिने खावं किंवा एकतर तिने अभ्यास करावा. एका वेळी दोन गोष्टी करणं, दिस इज नॉट राईट. दिस इज रॉंग. थिंग्स डन बाय हाफ्स आर नेव्हर डन राईट. कळलं तुमच्या लक्षात आलं? अर्धवट अर्धवट गोष्ट करणं म्हणजे काय? एकाच वेळी खाते एकाच वेळी वाचते, हे अर्धवट गोष्टी करणं आहे. पूर्ण गोष्ट करणं नाही. आपण ह्या मुलीला काय सांगू? ईट while you eat. जेव्हा खातेस तेव्हा नीट खाण्याकडे लक्ष दे. और स्टडी while you study. आणि जेव्हा अभ्यास करतेस तेव्हा नीट अभ्यासाकडे लक्ष दे. ओके, आता बघा हा मुलगा काय करतोय. ही इज वर्किंग इन द गार्डन अँड ही इज सो हॅपी क्लिनिंग हिज गार्डन. ही इज वॉटरिंग द प्लांट्स. बघा त्याला किती आनंद होतोय. कारण का? त्याचं सगळं लक्ष स्वतःच्या कामाकडे आहे. हो ना. म्हणून तो खूप खुशीमध्ये गार्डन स्वीपिंग करतोय, फुलांना पाणी घालतोय, झाडांना पाणी घालतोय. हे तो काय करतोय? ही इज वर्किंग व्हाईल ही हॅज टू वर्क. त्याला काम करायच्या वेळी तो कामच करतोय. ऑल दॅट यू डू. कोणतंही काम करा. ऑल दॅट यू डू. जे काम कराल ते. जे काम कराल, ऑल दॅट यू डू, डू विथ युअर माइंड. तुमचं संपूर्ण, आपण म्हणतो ना 100% देऊन ते काम करा. तुमच्या शरीरातील 100% शक्ती, तुमच्याकडे असलेलं 100% कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही त्या कामामध्ये पाहिजे. हो ना.
ऑल दॅट यू डू डू विथ युअर माइंड. कोणतंही काम करा, पण ते करताना तुमची संपूर्ण शक्ती, संपूर्ण एकाग्रता त्या कामामध्ये पाहिजे. जसा हा मुलगा बघा किती आनंदाने गार्डन साफ करतोय. हा मुलगा बघा किती आनंदाने झाडांना पाणी घालतोय. बिकॉज दे आर डुईंग द थिंग्स विथ ऑल देअर माइट. बघा एका वेळी एकच गोष्ट, वन थिंग ॲट अ टाइम. मगाशी ती मुलगी खात पण होती आणि वाचत पण होती. इथे हे दोन मुलगे एका वेळी एकच काम करत आहेत. हा मुलगा इथे स्टडी करतोय, रीडिंग करतोय, वाचन करतोय, आणि हा दुसरा मुलगा इथे टीव्ही बघतोय. बरोबर. वन थिंग ॲट अ टाइम. एक गोष्ट एका वेळी केली तर दॅट डन वेल. आता बघा तो अभ्यास जो करत आहे त्याचा संपूर्ण अभ्यासामध्ये त्याचं लक्ष आहे, एकाग्रता आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यामुळे अभ्यास त्याच्या नीट लक्षात राहील. आणि हा मुलगा टीव्हीवर जो प्रोग्राम बघत आहे त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण लक्ष त्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात आहे. त्यामुळे टीव्हीवर काय बघितलं हे पण तो नीट लक्षात ठेवेल. One thing at a time, and that done well. आता ह्या चित्राकडे बघा. इथे मात्र हा मुलगा काय करतोय? एका हातात वाचन आणि समोर टीव्ही. दिस इज रॉंग. दिस इज अ रॉंग पोझिशन. रॉंग थिंग ही इज डुईंग. ओके. इज अ व्हेरी गुड ॲज मेनी कॅन टेल. बघा खूप जण सांगतील की एका वेळी वाचन करणं आणि टीव्ही बघणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. एका वेळी एक गोष्ट करणं हेच अत्यंत योग्य आहे. बघा हा मुलगा काय करतोय? झोपा काढतोय. हा पेपरचे बाण बनवून दुसऱ्यांवर टाकतोय. आता ही दोघं काही उपयोगी कामं करतायत का? नाही. यांनी बघा पुस्तकावर हात ठेवलाय आणि झोपा काढतोय. हा पुस्तकाच्या पानांना फाडून त्याची काय करतोय? रॉकेट बनवतोय, बाण बनवतोय आणि दुसऱ्यांवर फेकतोय. याला काय म्हणतात? दिस इज वेस्ट ऑफ टाइम. This is waste of time. The moments that trifled away. Moments should not be trifled away. तुमचे क्षण, तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. अशी म्हणजे काय, म्हणजे ज्या गोष्टीमधून आपल्याला काही मिळत नाही, ज्या गोष्टीचा आपल्याला काही फायदा नाही, अशी कामं करू नका आणि आपला वेळ फुकट घालवू नका. हो की नाही? माणसांनी झोपलं पाहिजे, विश्रांती घेतली पाहिजे, पण कधी? दुपारी जेवल्यावर थोडा वेळ, रात्री. हो की नाही? रात्री आपण जेवून झोपतोच, अख्खी रात्र आपण झोपतो. पण हे अभ्यासाच्या वेळी झोपणं योग्य आहे का? नाही. हा तो अभ्यासाचा वेळ फुकट घालवतोय. हा मुलगा शाळेत येऊन दुसऱ्यांवर बाण मारतोय. हे योग्य आहे का? नाही. तो अभ्यासाचा वेळ फुकट घालवतोय. म्हणजे त्या दोघांनी काय केलं आहे? हा वेळ वेस्ट केला आहे, कचरा केला आहे वेळेचा. So, moments should not be trifled away. So, work when you work. बघा इथे ही मुलगी आईला घरकामात मदत करते. पण ती पण किती आनंदाने करते बघा, खुश आहे ती की आईला मी घर साफ करून देणार आहे. सो वर्क वेन यू वर्क. जेव्हा काम कराल तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष कामात ठेवा. अँड प्ले वेन यू प्ले. आणि जेव्हा खेळाल तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करा. ओके. पुन्हा एकदा पाहूया. बघा, वर्क व्हाईल यू वर्क. हा मुलगा अभ्यास करतोय. वर्क व्हाईल यू वर्क. तुम्हाला जेव्हा काम करायचंय तेव्हा काम करा. अभ्यास करायचंय त्यावेळी अभ्यास करा. पूर्ण लक्ष तुमच्या कामावर केंद्रित करा. वर्क व्हाईल यू वर्क. वर्क व्हाईल यू वर्क. प्ले व्हाईल यू प्ले. आणि जेव्हा तुम्ही खेळायला याल तेव्हा तुम्ही
बिंदास खेळा, अगदी मजेत खेळा. बाकी सगळ्या गोष्टी त्यावेळी विसरा, त्यावेळी तुमचा अभ्यास विसरा आणि फक्त खेळाकडे लक्ष केंद्रित करा. ओके, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी चेअरफुल अँड हॅप्पी ऑल डे. कारण असं जेव्हा तुम्ही कराल, कामाच्या वेळी कामाकडे पूर्ण लक्ष द्याल, खेळाच्या वेळी खेळाकडे पूर्ण लक्ष द्याल, अभ्यासाच्या वेळी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्याल, खाण्याच्या वेळी खाण्याकडे पूर्ण लक्ष द्याल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वागाल तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल, खूप उत्साही व्हाल. तुमचा अख्खा दिवस खूप आनंदाचा आणि उत्साहाचा जाईल. ऑल दॅट यू डू, डू विथ युअर माइट. जे जे तुम्ही कराल ते पूर्ण शक्तीने, पूर्ण एकाग्रतेने करा. थिंग्स डन बाय हाफ्स आर नेव्हर डन राईट. अर्धवट अर्धवट केलेल्या गोष्टी कधीच योग्य नसतात, कायम चुकीच्या असतात. वन थिंग इच टाइम, एका वेळी एक गोष्ट. अँड दॅट टू डन वेल, तीच गोष्ट काय होते, चांगली होते. इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. बघा, एका वेळी तुम्ही काय करणार, अभ्यास करणार, पुस्तक वाचणार, मोबाईल बघणार, कॅल्क्युलेटर घेणार, कोल्ड्रिंक पिणार, कॉफी पिणार, परत मोबाईल बघणार. ह्या एका वेळी अनेक गोष्टी ज्या तुम्ही कराल त्या सगळ्या चुकीच्या आहेत. एका वेळी एक गोष्ट लक्ष देऊन पूर्ण शक्तीने केली पाहिजे. हाच महत्वाचा रूल आहे. सो वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. आणि म्हणूनच कामाच्या वेळी काम करा आणि खेळाच्या वेळी खेळा. सो वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. That is the way to be cheerful and happy all day. Play while you play. That is the way to be cheerful and happy all day. पुन्हा एकदा कविता वाचूया आपण. बघा, वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. All that you do, do with your might. Things done by halves are never done right. One thing at a time, and that done well, is a very good rule, as many can tell. Moments should never be trifled away, so work while you work and play while you play. Poet is M.A. Stoddart. Listen to the word carefully. From the poem, find another word that rhymes with it. आता या कवितेखाली काही जे प्रश्न उत्तर दिले आहेत ते आपण सोडवूया. चला पाहूया रायमिंग वर्ड्स. ओके, आता कविता मी तुमच्या पुढे मुद्दाम ठेवली कारण रायमिंग वर्ड शोधायला आपल्याला सोपं जाईल. कोणत्या शब्दांचे रायमिंग वर्ड शोधायचे तर प्ले, माइट, वेल, यू, वन, शुड या शब्दांचे आपल्याला रायमिंग वर्ड्स शोधायचे आहे. ओके, पहिला शब्द घेऊया, प्ले. कुठे आहे बघा प्ले, हा बघा प्ले. प्ले, प्लेचा रायमिंग वर्ड आहे वे. कोणता आहे, प्लेचा रायमिंग वर्ड आहे वे. प्ले वे, प्ले वे. ओके, दुसरा शब्द बघा माइट. हा बघा माइट. माइटचा रायमिंग वर्ड कोणता आहे, माइट, राईट. माइटचा रायमिंग वर्ड आहे राईट. माइट, राईट. माइट, राईट. वेल, वेलचा इथे बघा, वेल इथे आहे आणि त्याचा रायमिंग वर्ड कोणता आहे, वेल टेल. वेल टेल. ओके, वेल टेल. ओके, नेक्स्ट यू. हा बघा, यू इथे आहे. यू, यूचा रायमिंग वर्ड कुठे आहे बघा, इथे पण यू आहे. यू डू. यू
डू. यूचा रायमिंग वर्ड कोणता आहे? यू डू. ओके. वन. वन. वनचा रायमिंग वर्ड कोणता आहे? वन डन. वन डन. वन डन. And last, should. 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 Good. Should. Good. Should. Good. Okay? Play, way, might, right, well, tell, you, do, want, done, should, good. Answer the following questions in one word. एका शब्दात खालील प्रश्नांची उत्तरे द्या. What should you do while you work? What should you do while you work? Work. एका शब्दात उत्तर द्यायचं आपल्याला. जेव्हा काम करत असाल तर तुम्ही काय करायचंय? काम. What should you do while you work? Work. What should you do while you play? What should you do while you play? Play. जेव्हा तुम्ही खेळत असाल तेव्हा तुम्ही काय करायचंय? खेळायचंय. ओके. What should you do while you play? Play. What should you do while you study? What should you do while you study? Study. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला काय करायचंय? फक्त अभ्यास करायचंय. What should you do while you eat? आणि जेव्हा तुम्ही खात असाल तेव्हा तुम्हाला काय करायचंय? फक्त खायचंय. What should you do while you eat? Eat. Okay? Use A and B each to prepare 5 questions for your friends. Note down their answers. बघा कोणते प्रश्न विचारायचे आपल्याला. When do you play? When do you play? I play in the evening. When do you play? A is asking, when do you play? B said, I play in the evening. I play in the evening. Another question. How long do you play? तू किती वेळ खेळतोस? How long do you play? B said, I play for 2 hours. I play for 2 hours. How long do you play? I play for 2 hours. Again, another question. When do you study? तू केव्हा अभ्यास करतेस? When do you study? तू अभ्यास केव्हा करतेस? I study in the evening. I study in the evening. When do you study? I study in the evening. Okay? Again he is asking another question. How long do you study? तू किती वेळ अभ्यास करतेस? How long do you study? I study for 2 hours. काय म्हणते ती मुलगी? B काय म्हणते? I study for 2 hours. A asked, how long do you study? B said, I study for 2 hours. Use A and B each to prepare 5 questions for your friends. When do you eat? I eat in the afternoon and at night. I eat in the afternoon and at night. When do you eat? तू केव्हा जेवतेस? I eat in the afternoon and at night. मी दुपारी जेवते आणि रात्री जेवते. When do you eat? I eat in the afternoon and at night. How long do you eat? तू किती वेळ जेवतेस? I eat for half an hour in the afternoon.
and half an hour at night. मी अर्धा तास दुपारी आणि अर्धा तास रात्री जेवते. How long do you eat? तू किती वेळ जेवतेस? I eat for half an hour in the afternoon. मला दुपारी जेवायला अर्धा तास लागतो. And for half an hour at night. आणि रात्री पण मला जेवायला अर्धा तास लागतो. ओके? Thank you. Thank you. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.